परमार्थात एकच नाम का घ्यावे? एक शास्त्रीय आणि व्यावहारिक दृष्टिकोन. परमार्थाच्या मार्गावर चालताना अनेकदा प्रश्न पडतो की देव तर अनेक आहेत, मग आपण केवळ एकाच नावाचा जप का करावा? संतांनी आणि शास्त्रांनी नेहमीच एकची धरी छंद असा सल्ला दिला आहे. यामागे काही ठोस व्यावहारिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत. व्यावहारिक उदाहरण, रेल्वेचे तिकीट. आपल्या व्यावहारिक जीवनातील उदाहरण घेतले तर हे तत्त्व सहज लक्षात येईल. समजा एखादी व्यक्ती रेल्वे स्टेशनवर गेली आणि तिने 3-4 वेगवेगळ्या गावांची तिकिटे मागितली, तर तिकीट देणारा गोंधळात पडेल. हट्टच धरला तर तो पैसे घेऊन तिकिटे देईलही, पण ती व्यक्ती एकाच वेळी सर्व गावाला जाऊ शकत नाही. बाकीची तिकिटे वायात जाणार. नामाचेही तसेच आहे. एकाच वेळी अनेक नावांचा जप केल्याने शक्ती विभागली जाते आणि आपण कोठेच पोहोचू शकत नाही. नामातून रूपाची निर्मिती. ज्यावेळेस आपण एखादे नाव घेतो त्यावेळेस त्या नावाचे रूप आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. शंकर म्हटले की हातात त्रिशूळ, गळ्यात रुद्राक्षमाळा आणि भस्म लावलेले रूप आठवते. राम म्हटले की हातात धनुष्यबाण धारण केलेला सावळ्या रंगाचा प्रभू श्रीराम आठवतो. ज्याप्रमाणे आपण सोशल मीडियावर फोटो पाहूनच व्यक्तीला ओळखतो आणि संदेश पाठवतो, त्याचप्रमाणे नामस्मरणातही आपण जेव्हा एखाद्या विशिष्ट मंत्राचा जप करतो तेव्हा तीच मंत्रदेवता जागृत होते. एकाच देवाला सातत्याने हाक मारल्याने ती देवता आपल्यावर लक्ष ठेवू लागते आणि नामसाधना फळाला येते. चित्त एकाग्रतेसाठी एकच नाम. अनेक नावे घेतल्यामुळे चित्त भरकटते आणि कोणतीही मंत्रदेवता पूर्णपणे जागृत होत नाही. परिणामी आपली मेहनत वाया जाण्याची शक्यता असते. आपला परमार्थ साधण्यासाठी आणि संकटात आधार मिळवण्यासाठी एकच देव पुरेसा असतो. गुरुमंत्र. गुरु जेव्हा अनुग्रह देतात तेव्हा ते एकाच दैवतेचा मंत्र देतात. सिद्ध मंत्र. जोपर्यंत गुरु मिळत नाहीत तोपर्यंत ओम नमः शिवाय किंवा श्रीराम जयराम जय जय राम यासारख्या सिद्ध मंत्रांचा जप आपण करू शकतो. वैज्ञानिक आणि आध्यात्मिक लाभ. एकाच नामाचा जप करण्यामागे वैज्ञानिक कारणेही आहेत. एकाच शब्दाची वारंवार आवृत्ती केल्याने मनाची एकाग्रता वाढते आणि मंत्रस्पंदने एका विशिष्ट लहरीवर स्थिरावतात. स्थिरता. सतत एकाच नामाचा उच्चार केल्याने मन भरकटत नाही आणि जीवनात स्थिर समाधान लाभते. निष्ठा आणि सातत्य. अनेक नावांपेक्षा एकाच नावावर पूर्ण निष्ठा ठेवल्यास परमार्थात सातत्य टिकून राहते. एकरूपता. नाम हे मुळात सच्चिदानंद स्वरूप आहे. त्याचे सतत स्मरण केल्याने साधक भगवंताशी एकरूप होऊ शकतो. थोडक्यात सांगायचे झाले तर परमार्थातील प्रगती आणि आत्मशांती लवकर प्राप्त करण्यासाठी अनेकांकडे धावण्यापेक्षा एकाच नामावर विश्वास ठेवणे हिताचे ठरते. एकाग्र मनाने घेतलेले एकच नाम आपल्याला ईश्वराच्या जवळ घेऊन जाते.